तीच सकाळची वेळ. प्रत्येकाला आपल्या ऑफिसला जायचंय, ऑफिस गाठायचे, वेळेवरती पोहोचण्याचं टेन्शन आहे. आणि या याच्यात मग सेंट्रल असो, वेस्टर्न असो, हार्बर असो, ट्रान्स हार्बर असो, बरं कुठलीही लाईन असो, मुंबईतल्या या सगळ्या जीवनवाहिनी, प्रवास वाहिनी म्हणवणाऱ्या लोकलच्या प्रवासात आज घडलं अजब. अजब या अर्थाने म्हणूयात की रोजचा तोच प्रवास आहे, रोजचं तेच जीवघेणं लोकलमध्ये चढणं आहे आणि तीच जीवघेणी ओढाताने जाताना आणि येताना देखील. पण आज मध्य रेल्वेवरती एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली. रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी लोकलमधून ट्रॅकवरती पडले. 2 लोकल ट्रेनमधील प्रवासी एकमेकांशी धडक होऊन ते ट्रॅकवर पडल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं. या 2 लोकलचे प्रवासी एकमेकांना धडकल्यानं ते ट्रॅकवर पडले आणि 13 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. यामध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. लोकलच्या फुटबोर्डवर प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिली. लोकलला लटकलेले हे प्रवासी खाली पडल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलंय आणि या सर्वांना कळवा इथल्या रुग्णालयात नेण्यात आलंय. पण प्रश्न तोच उरतो की का हे प्रवासी एवढ्या मोठ्या गर्दीनं या लोकलमधनं प्रवास करतात? लोकलची फ्रिक्वेन्सी वाढू शकत नाही का? ऑफिसच्या वेळा बदलू शकत नाहीत का? असे अनेक उपाययोजना समोर दिल्यानंतर सुद्धा या घटना घडताना दिसत आहेत. चला, याच विषयाला घेऊन आपण आपलं बिनधास्तपणे मत मांडू शकता. पहिला फोन आपल्याकडे आलेला आहे. महेश पाटील आपल्या बरोबर आहे. महेशजी बोला. ह्यामध्ये तर रेल्वे व्यवस्थापनाची हे आहे, चुकी आहे. बर, लोकांनी का आपला म्हणजे ऑफिस वेळ बदलावा? लोकांचं काय त्यात चुकी आहे? व्यवस्थापनाची चुकी आहे. रेल्वे पोलीस काय करत होतात? महाराष्ट्र राज्य पोलीस लोहमार्ग हे काय करत होते? ज्या वेळेला रेल्वेची कॅपॅसिटी एक उदाहरण की 72 सीटाचे आहे आणि उभे राहायचे 25 आहे, तर तितकेच तुम्ही हे करा. तुम्ही नाईटला एका डब्यामध्ये एक होमगार्ड ठेवू शकता, तरी सुद्धा म्हणजे तीच बोंबाबोंब आहे. बर, आपलं म्हणणं लक्षात आलं. आपल्याबरोबर पुढला फोन आपल्याकडे आलेल्या बडोद्यावरनं संभाजी साने आपल्या सोबत आहेत. संभाजीजी बोला. हा, मी काय म्हणतो, ह्याच्यामध्ये पोलीस असो का कोणी असो, की ह्याच्यामध्ये पोलीस वगैरे काय करणार? पोलीसवाले पण 24 कलाक ड्युटी देतात. बरोबर. आज जे पण प्रवास करतात, मी पण जवळजवळ 9 वर्ष अपडाऊन केलं. मी इथे गुजरातमध्ये बडोदा ते अंकलेश्वर अपडाऊन केलं. पण आपला जीव धोक्यामध्ये ठेवून आपण आपली काळजी घ्यावी. ह्याच्यामध्ये रेल्वे पोलीस असो का रेल्वेचं असो, रेल्वे सुरक्षित चालते, रेल्वेच्या हिशोबाने चांगलं आहे सगळं. ह्याच्यामध्ये कुणाला दोष देणं माझ्या हिशोबाने योग्य नाहीये. बर जी, असं आपलं म्हणणं आहे. चला, पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे. पुण्यावरनं ज्ञानेश्वर प्रभाळे आपल्या बरोबर आहे. ज्ञानेश्वरजी बोला. सर, त्याच्यात करता जे आपला जीव धोक्यात घालून जे लटकून प्रवास करतात ते जबाबदार आहे. आणि ह्या मुंबईमध्ये वाढलेल्या लोकांचा लोंढा तो एका विषयी जबाबदार आहे की माणसाला नोकरीच्या याने कसंही लटकून माणूस प्रवास करतोय जी. तर त्यामुळे त्या स्वतःचा जीव त्यांना जागा मिळत नाही, त्यामुळं स्वतःचा जीव ह्याच्यामध्ये घालून धोक्यात घालून ते प्रवास करतात. बरोबर, सहमत आहे ज्ञानेश्वरजी. आपल्या म्हणण्याशी मी अगदी सहमत आहे की स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकलच्या दरवाज्यावरती लटकून मात्र प्रवास करू नये, कारण कोणीतरी आपल्या घरी वाट पाहते, हे तितकंच खरं. पुढला फोन आहे आपल्याकडे कल्याणवर. ज्ञानेश्वर पाचरणे आपल्या बरोबर आहे. ज्ञानेश्वर भाऊ बोला. ज्ञानेश्वर नाही, बाकीराव पाचरणे. हा बोला. बाजीराव पाचरणे बोला. बाकीराव पाचरणे आंबिवलीवरून बोलतोय. आंबिवली बोलतात. हा, मला हे बोलायचं, याच्यामध्ये फक्त सेंट्रल रेल्वे जिम्मेदार आहे. बर. त्यांनी सेंट्रल रेल्वेचं असं आहे की एकही लोकल वेळेवर चालत नाही आणि लोक का घुसतात गर्दीमध्ये? त्यांना प्रेशर आहे, त्यांना ऑफिसमध्ये जायचंय, ते वेळेवर पंचिंग नाही, तिकडून बॉसचा प्रेशर असतो, गाड्या लेट असतात, मग ह्या गर्दीमध्ये लोक जातात. कारण गाड्या नेहमी, मी 23 वर्ष झालं आंबिवली ते चर्चगेट प्रवास करतो. सेंट्रल रेल्वे केव्हाच वेळेवर नसते आणि हे गर्दी कारण त्याच्यासाठीच होती गर्दी. एवढे लोक एकावरती एक करतात. का करतात? सगळ्यांना प्रेशर आहे, सगळ्यांना घरची काळजी आहे, बाहेर लटकायला नकोय, परंतु त्यांना पर्याय नसल्यामुळे ते लटकतात. आणि याला 100% सेंट्रल रेल्वे जिम्मेदार आहे आणि त्यांनी सेंट्रल रेल्वे त्यांची भरपाई द्यायला पाहिजे त्या परिवारांना पूर्णपणे. ज्ञानेश्वर भाऊ, सकाळी कितीची लोकल पकडता आपण स्वतः? मी आहे ना, मी उशिरा जातो. मी 10:52 गाडी पकडतो आंबिवलीवरून.
बर. आणि रात्री 12 वाजता घरी येतो चर्चगेटवरून. अच्छा, चर्चगेटवरून कल्याणवरून 7 मिनिटाचा प्रवास आहे आंबिवलीला. तिकडे जायला आम्हाला 1-1 घंटा लागतो. 1-1 घंटा तिकडे ट्रेन नसते. कचऱ्याकडे जाणारे प्रवासी वगैरे खूप भयंकर आहे हे सर्व. आणि याला पूर्णपणे सेंट्रल रेल्वे जिम्मेदार आहे. त्यांचा एवढा घाणेरडा कारभार आहे ना, ते दाखवत नाहीयेत. ते सांगतात की ते कशाने पडलं, दुसरी लोकल बाजूने जाऊन पण ते कबूल पण करत नाहीत. हे कबूल पण करत नाहीत. ते करत नाहीत. ते गलत आहे. त्यांचा इतका भयंकर कारभार आहे सर. ते तिकडे सीएसटीला सिग्नल रेल्वेला देतात आणि त्यांच्या 5-5 मिनिट 10 मिनिट लोकल उभा राहतात. त्याच्यासाठी त्या गाड्या लेट होतात. मग ह्या गाड्या इकडून तिकडून लेट आले की इकडून जाणारे लेट होतात. ते परप्रांतीयाचे लोंढे आणतात गाड्या भरून, कारण लॉंग प्रवासाला तिकडे पैसे कमवतात ना रेल्वे, सेंट्रल रेल्वे. बरोबर आहे बाजीराव भाऊ. अनुभवांच्या अनेक कथा आहेत आणि मला असं वाटतं ह्यावरती खरं पुस्तक होऊ शकतं. अशोक सिंग आपल्या बरोबर आहेत. अशोक सिंगजी बोला, काय म्हणणं आहे आपलं? हॅलो. हा, बोलिये सर असं आहे, आपलं हे जेवढे लोकल नॉर्मल लोकल आहे ना ट्रेन, ते सर्व सेमी एसी करायला पाहिजे. सेमी एसी केलं की ऑटोमॅटिक डोर जो आहे तो आपला लॉक होतो. बरोबर आहे. बरोबर. सेमी एसी करून आणि गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढायला पाहिजे. हा एकच उपाय, दुसरा उपायच नाही त्यांच्याकडे. सर्व लोकल सेमी एसी करावा आणि गाड्यांची फ्रिक्वेन्सी जी वाढवावी. बर, म्हणजे लोकलच्या फेऱ्या जास्तीत जास्त असलं पाहिजे. फेऱ्या जास्त आणि सेमी एसी पाहिजे. ऑटोमॅटिक डॉर लॉक. अच्छा, ऑटोमॅटिक डॉर लॉक असं सजेस्ट करताय तुम्ही? सेमी एसी तर ऑटोमॅटिक ते दरवाजे बंद होणारच ना आपोआप. बरं, मग अशोक भाऊ आपण कुठून कुठपर्यंत प्रवास करता? मी बोरीवली, अंधेरी, समजा कधी विरार, चर्चगेट. बर, लोकल वेळेवर असतं तुमच्या लाईनवरती? हा, वेळेवर असतं. लोकल वेळेवर असतं, पण तरी गर्दी असतेच ना. शेवटी गर्दी असते, मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रश आवर हा सकाळी 10 पर्यंत आहे, 11 पर्यंत आहे, कधी कधी 12 पर्यंत पण असतो. संध्याकाळी पुन्हा 5 पासून सुरू होतो. बरं, धन्यवाद. आपलं मत आपण व्यक्त केलं. नाशिकवरनं अझर कादरे आपल्या बरोबर आहेत. अझर भाऊ बोला. दोन्ही ट्रेनच्या मध्ये जेवढा डिस्टन्स आहे, हा, त्या डिस्टन्सच्या याच्यातही अपघात होतो. ही चौकशी होणे गरजेचं आहे. बर, मला असं वाटतंय का ह्या चौकशी होणे गरजेचं आहे. अझर भाऊ तुम्ही पंचवटीने अपडाऊन करता का? हो, पंचवटीने येऊन गेलो मी. अच्छा, पंचवटीने सकाळी निघता, बरोबर. 10:35 ला दादरला पोहोचता. बरोबर. मग कधी लोकलने प्रवास करण्याची वेळ येते का तुमच्यावर? येते, लोकलने प्रवास करण्याची वेळ येते. लोकल वेळेवर असतात का? नाही, वेळेवर येत नसतात, कधी असतात. पण सगळ्यात महत्वाचं दोन्ही ट्रॅकच्या मध्ये अंतर किती आणि हा अपघात झालाच कसा याची चौकशी होणे बरोबर गरजेचं आहे. बरोबर. मध्यंतरी एक नेत्यांनी मोजलं होतं, फुटपट्टी घेऊन मोजत होते ते, पण पुढे काहीच झालं नाही. बरोबर, पुढे काहीच झालं नाही. बरोबर. तसाच अपघात जळगावचा सुद्धा झालेला होता का दोन्ही डिस्टन्स मध्ये तेवढा मोठा अपघात झाला. बरं, धन्यवाद बोलल्याबद्दल. आपलं मत आपण व्यक्त केलं. वसईवरनं अनिल भांडारकर आपल्या बरोबर. अनिल भाऊ बोला, काय म्हणताय? ट्रेनने तर माझं सजेशन आहे की ऑटोमॅटिक डोर लॉकची सिस्टम ठेवली तर ही दुर्घटना होण्याचे चान्सेस कमी आहेत. आणि सेकंड, लोकल ट्रेन थोड्या वाढतच आहेत, तर थोड्या अजून मधून आपलं डिस्टन्स वाढवतात. जसं वसई टू बोरोली, वसई टू दादर, असे वेगवेगळे स्पॉटचे ट्रेन वाढवले तर दुर्घटना कमी होण्याचे चान्सेस आहेत. बरं, पण मग ऑटोमॅटिक डोर लॉक इज द बेस्ट ऑप्शन फॉर दिस दुर्घटनेसाठी. पण मग आज जो अपघात घडला याला जबाबदार कोण? याला जबाबदार रेल्वेच ना, आणि रेल्वेच जबाबदार आहे की हे तुम्ही सिस्टम ठेवलीच नाही. बरं, पण मग हे असं घडू शकतं याची पूर्वकल्पना त्यांना होती किंवा असं यापूर्वी घडलेलं आहे तरी पुन्हा एकदा घडतंय ते बघतायत? हो, असं ऑलरेडी पहिले पण घडलेले आहेत. जसे कॅपॅसिटीचे लोकांची वाढत चालली आहे, त्याप्रमाणे ते कमी व्हायला पाहिजे. कॅपॅसिटी तेवढी नाही आहे ना आपल्या ट्रेनमध्ये, एवढे लोक भरतात. पण अनिलजी, तुम्हाला देखील वेस्टर्न लाईनवरती अक्षरशः दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो? हो, मी पण ट्रेननेच जातो ना. त्याचं सेन्सर, माझा तोच ऑप्शन होता की सेन्सर असल्याची, म्हणजे ही दुर्घटना झाली त्याबद्दल बोलतोय मी, की सेन्सर सिस्टम असते डोरला, तर ऑटोमॅटिक डोर लॉक झाले असते, बाहेर पळवायची लटकूनच्या सवालच झाला नसता. बरोबर, तसं करायला हवं अशी आपली सूचना आहे. पुण्यावरनं संपत घोरपडे आपल्या बरोबर आहे. संपत भाऊ बोला, काय म्हणणं आहे? आजच्या या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे? आजच्या या दुर्घटनेला सर्वच जबाबदार आहेत. आणि आपल्या देशात अफाट लोकसंख्या, गरिबाचं सुख दुःख काय ओळखलं जात नाही, महाभयानक गरिबी, एक टायमाला जेवण मिळत नाही, आणि लोकांना मुंबई सारख्या एका खूप सरत आर्थिक शहराकडं पोटाला पैसे कसे मिळतात त्याच्या आगीने मी पण 28-30 वर्ष लोक रेल्वेने प्रवास केला. मी भांडूप ठाण्याला राहायला होतो, आता मी गावाला आहे. इतकं की रेल्वेच्या पुढं अक्षरशः तुकडे पाहिलेत मी. इतकं वाईट वाटतंय ना रेल्वेचं की ते बोलू शकत नाही. माझं व्याख्यान चालू झालं तर काही
आणि रेल्वेला सरकार जबाबदार, सर्व जनता जबाबदार. बाहेरून येण्याचे लोंढे, अमाप लोंढे बाहेरच्या प्रांतातून येणार. आपल्या देशाला शिस्त राहिली नाही. आपल्या देशाने स्टेट वाईज, अमेरिकेची स्टेट वाईज जी, आम्ही युपीला गेलो तर फिरायलाच जाऊ, काश्मीरला गेलो तर फिरायलाच जाऊ, अशी परिस्थिती केली बरं, पण मग संपतराव संपतराव तुम्ही स्वतः पुण्यावरनं पुणे मुंबई असा अपडाऊन करता का? नाही अपडाऊन नाही करत मी. अच्छा, पण आपलं मत आपल्याला व्यक्त करायचं होतं. धन्यवाद, याबद्दल आपण आपलं म्हणणं मांडलं. नागपूरवरनं वेदप्रकाश नागपुरे आपल्या बरोबर आहेत. बरं, पुढला फोन आहे जळगाववरनं KG पाटील. पाटील साहेब बोला, आजच्या या सगळ्या घटनेला जबाबदार कोण? सर, या सर्व घटना लोकसंख्या जी लोंढे तिथे पडतात ना, लोकसंख्येचे. बर, हॅलो, हा बोला. जे लोक येतात त्या लोंढ्यांचा परिणाम पूर्ण मुंबईवर झालाय. बरोबर, पण जो तो पोटच भरायला येतो ना पाटील साहेब शेवटी. तर पोट भरायला येतो, परंतु मला एक सांगा, जर त्या सुविधा जर त्यांच्या राज्यात झाल्या तर मुंबईवर जे लोंढे येतात ते लोंढे कमी होतील ना. हा, काय वाटतं तुम्हाला याविषयी? बरोबर आहे. पण दरवाजा जर तिथल्या आलं आणि हे दरवाजा म्हणतात ऑटोमॅटिक सिस्टमने, ते काही मेट्रो ट्रेन नाही की त्या ट्रेन मध्ये चढता आलं पाहिजे. लोकसंख्या एवढी जास्त आहे की ऑटोमॅटिक डोअर सिस्टम मुंबईला काम करू शकत नाही. बर, त्यामुळे त्या घटना घडत राहतीलच. बरं, त्या थांबवल्या पाहिजे, हा महत्वाचा विषय आहे. धन्यवाद. बिलकुल, आपलं म्हणणं लक्षात आलं पाटील साहेब. धन्यवाद. नाशिकवरनं किरण पवार आपल्या बरोबर आहेत. किरण भाऊ बोला, काय म्हणणं आहे आपलं? नमस्कार, मी डोंबिवलीला 9 वर्ष होतो. बर, आणि डोंबिवली CST मी प्रवास करत होतो सर. बर. पण आपल्या मुंब्रा आणि दिवामध्ये जो रेल्वेचा ब्रिज आहे तिथे इतका पोर्शन खराब आहे ट्रॅकचा की ट्रॅक एक ट्रेन ज्यावेळेस टर्न घेते ना, तो एक साईडला खूप दाबलं जातात किंवा इकडे पण दाबले जातात. तो एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणजे सेंट्रल रेल्वेचा चुकीचा काहीतरी झालेला आहे तिथे, असं आम्हाला नेहमी जाणवतं. आणि ट्रेनमध्ये ती चर्चा होतच असते. प्लस सर, अजून अशा गोष्टी आहेत की ज्या ट्रेन लेट इतक्या असतात ना, तर एका ट्रेनची गर्दी 2 ट्रेनला होऊन जाते. 2 ट्रेनची गर्दी एका ट्रेनला येते. का असं होत असावं असं वाटतं किरण भाऊ तुम्हाला? ट्रेन वेळेवरती नाहीत की ट्रेनच्या फेऱ्याच कमी आहेत, नेमकं काय? नसतं, ट्रेनच लेट आहे सर. आणि ट्रेनच्या फेऱ्या तर वाढवल्या पाहिजे, पण ट्रेन पण आहे त्या फेऱ्या इतक्या लेट चालतात ट्रेन का ते एक ट्रेन लेट झाली की नंतर 2 ट्रेनची गर्दी तिथे उभी असते, मग ते सगळी गर्दी होते आणि त्या कारणाने ह्या गोष्टी खूप घडतात. बरोबर. आणि यामुळे ही गर्दी वाढत जाते. पनवेलवरनं संतोष पवार आपल्या बरोबर आहे. संतोषजी बोला. नमस्कार, संतोष गायकवाड बोलतोय मी. तर हे आजचं जे इन्सिडेंट झालं, मला वाटतं की ज्या ठिकाणी असे शार्प टर्न असतात त्या ठिकाणी सिग्नल असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जर 3 ते 4 स्टेशनच्या नंतर, जसं की मेन स्टेशन CST झाले, ठाणे झाले, कुर्ला झाले, सेंटर किंवा हार्बर लाईनचे जे काही स्टेशन आहेत, तर त्या ठिकाणी आपण जर म्हणजे डायरेक्ट बस जितकं जसं CST झाले किंवा बाकी ठाणे म्हणा, हे बसेस सारखं फ्रिक्वेन्सी जिकडे जास्त लोकांचे जॉब करण्याचे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आपण जर लोकल तिथनं स्टार्ट केली, फॉर एक्झाम्पल पनवेल ते आता बेलापूर पासून काय ट्रेन जे आहेत, बेलापूर पासून पण ठाण्याला जाणाऱ्या ट्रेन आहेत, तसंच सर्व ठिकाणी जर केलं ना आपण, म्हणजे सेंट्रल लाईन असो, हार्बर लाईन असो किंवा वेस्टर्न लाईन, 4 ते 5 स्टेशनच्या नंतर ना जिथं जास्तीत जास्त लोक कामाच्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी परत त्याच ठिकाणी जाणारे ट्रेन स्टार्ट झाले पाहिजे, जेणेकरून हे लोकांचा जो लोंढा आहे तो कमी होईल. आणि जिथं शार्प टर्न आहे त्या ठिकाणी इमिडिएटली आपल्याला सिग्नल लावलेच पाहिजे. जी, ही अशी सूचना आहे आपली. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. भायखळ्यावरनं संदीप लोखंडे आपल्या बरोबर आहेत. संदीपजी बोला, काय म्हणणं आहे? आजच्या या घटनेला कोण जबाबदार आहे, काय वाटतं तुम्हाला? सर, रेल्वे प्रशासन जे आहे ते आपल्या योग्य अनुसार ते काम करतात आहेत, पण जो बाहेरचा येणारा लोंढा आहे प्रवाशांचा परप्रांत आणि सकाळी जाते वेळी तुम्ही बघताय की गर्दी असते की उतरता चढता येत नाही, त्याच्यासाठी एक नियोजन व्हायला पाहिजे की ऑफिस टाइम बदली करायला पाहिजे व्यवस्थित. अगदी बरोबर. मॉर्निंगचे सर्व विकी लाईनला जे मधील लाईनचे ऑफिस आहेत ते सगळे 8-9 लाच खुलतात. बरोबर. त्याच्या पण लोकांना सकाळी 6 वाजता घर सोडावं लागतं. आणि मग त्या धावपळीमध्ये हा जो प्रकार घडलेला खूप दुर्दैवी घडलेला आहे. तर मला महाराष्ट्र शासनाला किंवा राज्य सरकारला सांगायचं आहे की ऑफिस टायमिंग चेंज केला तर हे प्रमाण फार कमी होईल. लोकांची सुविधा कमी होती की बाबा आपल्याला 10 वाजता जायचं, 12 वाजता जायचं, संध्याकाळी 10 वाजता सुटायचं आहे. लोकांच्या गर्दीचा लोंढा कमी होईल असं मला वाटतं. बरोबर, कारण हा उपाय खुद्द माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी देखील सुचवलेला होता, पण त्याचं पुढे काहीच होऊ शकलं नाही. आपल्याबरोबर महेश राऊत आहेत वाशिमवरनं. महेश भाऊ बोला,
काय म्हणणं आहे आजच्या आपल्याबरोबर राऊत आहेत वाशिमवरनं, काय म्हणणं आहे आपलं राऊतजी? हा नमस्कार सर, मी महेश राऊत बोलतो. हा बोला बोला महेशजी बोला. मला एवढं सांगणं आहे की हे आता नेहमी घटना घडतात आणि त्या घटनेवर काहीतरी उपाय करायला पाहिजे. उपाय म्हणजे आपली ट्रेन वाढवायला पाहिजे. हा दुसरी गोष्ट, आता या मंत्री लोक आपण निवडून देतो, आमदार खासदार निवडून देतो, यांनी सुद्धा त्या स्थानिक लेवलला लक्ष ठेवायला पाहिजे. आता ते तर मोठ्या मोठ्या गाडीने फिरतात, बरोबर आहे, पण तुम्ही कधी विचारलं नाही तुमच्या आमदारांना की शेवटचा प्रवास कधी केला तुम्ही लोकल मधनं आणि ते गर्दीतनं केला का? हे तुमच्या माध्यमातूनच मी बोलत आहो की त्यांना समजलं पाहिजे की तुम्ही बिन लोकल मधून फिरायला पाहिजे, की तुम्हाला समजलं पाहिजे की तिची अवस्था काय आहे. लोक तिथं धावपळ करून पडतात, मरतात, आणि आता 5 लोक मरण पावले म्हणूनच हा विषय आला का? आतापर्यंत किती मरण पावले, या गोष्टी लक्षात घेणे महत्वाचं आहे. बरोबर, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल राऊतजी. अगदी बरोबर आहे. राऊतजींनी, महेश राऊतांनी एक फार सुरेख प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की या संबंध मार्गावरती जेवढी मतदारसंघ लागतात वेगवेगळ्या आमदारांची मुंबईच्या, त्यांनी कधी या लोकलमधनं सकाळी 8:30 वाजता प्रवास करून बघितलाय का? मंत्रालयातल्या कामकाजाला त्यांनी या लोकलमधनं एकदा लोकलमध्ये शिरून मुंबईपर्यंत किंवा चर्चगेटपर्यंत जाऊन दाखवावं. खडा सवाल आहे. आपल्यासोबत मंदार आहेत. मंदार आपल्यासोबत आहेत. मंदार बोला, काय म्हणणं आपलं? नमस्कार, मी कल्याणवरून मंदार बोलतो आहे. माझा प्रश्न नाहीये, मला आज जी दुर्घटना घडली मी सकाळपासून आपल्या चॅनलद्वारे पाहतोय आणि ही खरंच दुःखदायक आहे. कारण त्यांच्या कुटुंबांना काय दुःख झालं असेल याची आपण संवेदना आपल्याला असू शकते, पण आपल्याला समजू नाही शकत काय किती त्यांच्यावर मोठा डोंगर कोसळलाय. पण माझं म्हणणं आहे, सरकार, सगळे न्यूज चॅनलवाले यांनी हे का घडलं, कोण याला जबाबदार, या सगळ्यांना निरर्थक चर्चा आहे, ही माझं असं स्पष्ट म्हणणं आहे. त्याचं कारण आहे की हे इतके आवाक्याच्या बाहेर लोंढे येत आहेत, त्याला समाज माध्यम पण जबाबदार आहे. जेव्हा सरकार एखादं कुठल्याही पक्षाचं असो, मी पर्टिक्युलर कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, मी कुठल्याही पक्षाचाच नाहीये, पण कुठलंही सरकार सत्तेवर असल्यावर त्यांनी जेव्हा हे काही पावलं उचलले जातात तेव्हा समाज माध्यमांनी पण त्यांना सहकार्य पाहिजे. ही लोकांनी, प्रत्येक राज्यातल्या लोकांनी जाणीव ठेवायला पाहिजे की आपण किती मर्यादेत एखाद्या शहरात, एखाद्या राज्यात जावं, याला काही मर्यादा राहिली पाहिजे. मुंबई म्हणजे काय पैशाची खाण आहे का? लोक कशाला येतात आणि कुठून येतात? त्यांच्या राज्यांमध्ये प्रगती नाही होते का? किंवा हा प्रश्न त्यांच्या राज्यातल्या सरकारला का नाही विचारला जात की तुम्ही थांबवा ना आमच्या इकडे येणं? बरोबर बरोबर. आज मी कल्याणमध्ये राहतोय. आज कल्याणमध्ये टिळक चौक परिसरात माझं 40 वर्ष राहणं झालं. तिथे रस्ते एवढे रिकामे होते. आज रस्ताभर सगळे बिहार आणि उत्तर प्रदेश मधनं आलेले लोक आंबे विकतायत, भाज्या विकतायत. तो रस्ता भरत चाललाय. त्याच्यावरनं दिसून येतं की बाहेर न येत आहेत. वाढणारी गर्दी आवरायला हवी असं आपलं म्हणणं आहे. जळगाववरनं योगेश माहुरे आपल्या बरोबर आहेत. योगेशजी बोला. हा साहेब, ही नमस्कार, योगेश बोलतोय. ही जी गर्दी ना वाढणारी, ही गर्दी कमी करायला पाहिजे. आणि गर्दीच्या दृष्टीने त्या ज्या लोकलच्या फेऱ्या आहेत त्या कमी पडतात. आणि लोकांनी दरवाजाच्या बाहेर उभं राहून प्रवास अजिबात करू नये. रेल्वे पहिलेच नाही म्हणते, बरोबर, दरवाजावर प्रवास करायला नाही पाहिजे थांबून, पण लोक तरी पण करतात, तेही चुकीचं आहे. बरोबर. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. सचिन टेमकर आहेत आपल्या बरोबर. बोला सचिनजी. सचिन तेलकर बोलतो डोंबिवलीवरून. बोला. ऍक्च्युली आजच्या याच्यामध्ये कसं, जो 7 कॉर्नर आहे तिकडे रेल्वेवाल्यांनी स्पीडचं लिमिट लावायला पाहिजे. बरं. आणि कसं आहे याच्यामध्ये, जे आपल्या रेल्वेचे जो कारभार आहे तो तर सध्या डिसाईड झालेला आहे सगळा पूर्ण टोटल. याच्यावरती त्यांनी बसून काय ते ठोस निर्णय घ्यायला लागतील. बरं. पण सचिनजी, सकाळी किती वाजेची लोकल पकडता डोंबिवलीवरनं? मी 8:15 नंतर मी 10-10:30 पर्यंत कुठली पण पकडतो. माझं पूर्ण टोटल डोंबिवली ते चर्चगेट, डोंबिवली CST पूर्ण माझा प्रवास तेच आहे. वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन, त्या हिशोबाने. हो, पण मग 365 दिवस गर्दी, रविवार असो, शनिवार असो, 365 दिवस गर्दी असते. काय आपल्यापेक्षा, सेंटरपेक्षा हार्बरला लाईन रेल्वे टायमावरती असते, परफेक्ट टायमावरती, 1-2 मिनिटं मागे पुढे. पण आपल्याकडे सेंट्रल लाईनला मात्र ट्रेन वेळेवर नसतात असं म्हणणं आहे तुमचं?
24 तास लेट एकही ट्रेन टाइमवरती नसते. त्यात एसी मध्ये त्या एसीचं लेट असते, त्याच्यामुळे आपण सगळ्या लेट होतात. त्यात बाहेर मेल एक्सप्रेस येतात, त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या ट्रेन लेट होतात. यावरती या प्रशासनाने बसून आपल्याकडे सगळं काही उपाय सगळं म्हणजे बसून झालं की सगळे निर्णय व्यवस्थित होतात. फक्त हे लोक करायला मागत नाही. काय करायचं काय बरोबर. नाही. धन्यवाद सचिनजी. महत्वाच्या सूचना या सगळ्या बिनधास्त बोलाच्या माध्यमातून समोर येताना जसं कोणी असं म्हणतंय की ही गर्दी आवरणं फार आवश्यक आहे. रोजची होणारी गर्दी ही जीवघेणी होत चाललेली आहे. शिवाय जे ट्रॅकमधले दोष आहेत, ट्रेन जवळून गेली किंवा लोक एकमेकाला घासून पडले, यात देखील नेमकी तांत्रिक चूक काय आहे किंवा तांत्रिक त्या ठिकाणी काही जर दोष असेल तर तो दूर करणं आवश्यक आहे. ट्रेन वेळेवरती असणं आवश्यक आहे. अशा वेगवेगळ्या सूचना प्रवाशांकडनं, मुंबईकरांकडनं, राज्यभरातनं येताना दिसतात. यानंतर इथं